नमस्कार मित्रांनो, गणित विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करूया. इयत्ता 10वी मधलं जे पहिलं प्रकरण आहे, लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल, द्विचलातील रेषीय समीकरण. एक छान आणि सोपं प्रकरण, अभ्यास करायला मजा येईल आपल्याला. ह्या प्रकरणामध्ये आपल्याला दोन व्हेरिएबल्स असतील, दोन चल असतील आणि दोघांची डिग्री, चलांची डिग्री किंवा घातांक हा 1 असेल. एक छोटंसं उदाहरण आपण घेऊया. बाजारात गेलो आणि दोन वस्तू आणल्या. समजा एक पेन आणि पेन्सिल आणली, बॅगमध्ये घेऊन आलो घरी. 10 रुपयाच्या त्या वस्तू आहे. आता पेन किती आणि पेन्सिल किती? एक अट टाकू आपण, पेनाची किंमत ही पेन्सिलच्या दुप्पट. आता हे जे उदाहरण आहे हे आपण अगोदर शिकलेल्या गणिताने सोडून बघू किंवा सोप्या रीतीने आपण द्विचलातील एक रेषीय समीकरण या प्रकरणाच्या पद्धतीने पण एकदम सोप्या रीतीने आपण सोडवू शकतो. आपल्याला थोडासा अभ्यास करायला आनंद वाटेल. सोपं उदाहरण, सोपं जनरल फॉर्म जे आहे ते या समीकरणाचं असं आहे: ax अधिक by अधिक c बरोबर 0. हे सामान्य रूप आहे या समीकरणाचं, द्विचलाचं. चला तर आपण डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल, दोन चलातील रेषीय समीकरण. यामध्ये द इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल्स, दोन व्हेरिएबल असले पाहिजे, अँड द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग द व्हेरिएबल इज 1. त्यांची जी डिग्री आहे ती एकच असली पाहिजे. यामध्ये जर आपण एक इक्वेशन्स पाहिलं तर x अधिक 2y बरोबर 3. या इक्वेशनमध्ये xचा घातांक 1च आहे, डिग्री इज 1. yचा सुद्धा घातांक 1 आहे, डिग्री इज 1. दोन आपल्याला चल दिसत आहेत, x आणि y. म्हणून या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, दोन चलातील रेषीय समीकरण असं आपण म्हणणार आहोत किंवा म्हणू शकतो. याचा जो जनरल फॉर्म आहे तो आहे ax अधिक by अधिक c बरोबर 0. इथे x आणि y हे चल आहेत. x, y हे चल आहेत. a आणि b जे आहे ते रियल नंबर आहे. a and b are real numbers. These a and b are the coefficient of x and y. c is a constant term, constant number. Here one thing is also that a and b should not 0. a आणि b च्या किमती या 0 नसाव्यात. अशा प्रकारच्या इक्वेशन्सला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असं आपण म्हणणार आहोत. The degree is 1 and variables are 2. And here you have left hand side 3 terms. ax is 1, by is a second, c as a third. c ची किंमत 0 असू शकते. It is valid. But a should not 0, b should not 0. Such equations are called linear equation into variables. आता आपण यामध्ये 2-4 एक्झाम्पल बघूया की कोणते इक्वेशन्स आपल्याला लिनियर इक्वेशन आहेत आणि कोणते इक्वेशन लिनियर इक्वेशन नाहीत. ओरली पाहणार आहोत आपण. ही एक प्रकारची ॲक्टिव्हिटी शीट आहे. ही आपल्या वहीमध्ये आपण
सोडवायची आहे. पेज नंबर 1च आहे. यामध्ये तुम्हाला दिसतंय इक्वेशन आहे 4m अधिक 3n बरोबर 12. हे इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे. एक सामायिक समीकरण आहे 2 व्हेरिएबलचं, 2 चलांचं. दुसरं आहे 3x वर्ग वजा 7y बरोबर 13. द डिग्री ऑफ x व्हेरिएबल इज 2, सो इट इज नॉट linear equation. Fourth is 0x plus 6y minus 3 is equal to 0. 5 is 0.3x plus 0y minus 36 is equal to 0. 4 नंबर आणि 5 नंबरमध्ये 4 मध्ये a ची किंमत 0 आणि 5 मध्ये b ची किंमत 0. आपण आत्ता पाहिलं की a and b is not equal to 0. So it is not a linear equation in 2 variables. पण नाही चालणार. 4/x अधिक 5/y बरोबर 4. x आणि y जो आहे तो या ठिकाणी आपल्याला जसं लक्षात येतंय की तो डिनॉमिनेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये असल्यामुळे त्याची जी पॉवर आहे किंवा त्याचा जो घातांक आहे तो -1 होईल. एक्सचा पण आणि वायचा पण. -1 नॉट व्हॅलिड, तो एकच पाहिजे आणि +1 मध्ये पाहिजे. त्यामुळे 6 नंबरच्या याच्यामध्ये जे इक्वेशन आहे ते एक सामायिक समीकरण नाही. 7व्यामध्ये आपल्याला दिसेल 4xy वजा 5y वजा 8 बरोबर 0. जी टर्म आहे 4xy त्या एकाच टर्ममध्ये दोन्ही व्हेरिएबल सोबत आलेले. सो इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. आता आपण पाहणार आहोत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. एक सामायिक रेषीय समीकरण. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन एक सामायिक रेषीय समीकरण. 2 लिनियर इक्वेशन्स असल्या पाहिजे इन 2 व्हेरिएबल्स. 2 समीकरण असले पाहिजे. 1, 2 2 इक्वेशन्स आहेत. आता याची जी पद्धत आहे त्यामध्ये आपण चलाचं जे सहगुणक आहे ते समान करून घेऊ. इक्वेटिंग द कोइफिशियंट. चल घेऊ आपण y. पहिल्या समीकरणामध्ये सहगुणक 3 वायचा. दुसऱ्या समीकरणामध्ये सहगुणक 1 आहे वायचा. जर याला मी 3 ने गुणलं तर या समीकरणाला, पूर्ण समीकरणाला मला 3 ने गुणावं लागणार आहे. 9x अधिक 3y बरोबर 6. इक्वेशन नंबर 3. दुसरं आणि तिसरं इक्वेशन एकच आहे, काही जास्त फरक नाही आहे. आता समीकरण हे पहिलं समीकरण, हे तिसरं समीकरण. आत्ता तुम्हाला दिसेल की दोघांचा सहगुणक सारखा आहे. वायचा जो सहगुणक आहे दोन्ही इक्वेशनचा तो सारखा आहे. एक मायनस एक प्लस अपोजिट साइन आहे, ॲडिशन्स करावं लागेल या इक्वेशन 1 ची आणि इक्वेशन 3 ची. सो इट इज अ 14x 0 6 plus 8 is a 14. So 14x is equal to 14. So x is equal to 1. You will get the value of one variable. You will get the value of one variable. Now put this value
in equation 1 or 2 as you like. Here एक मध्ये टाकतोय मी. इक्वेशन आहे माझं 5x minus 3y is equal to 8. The value of x is 1. So here 5 into 1, I have taken here 1 as a value of x. Minus 3y is equal to 8. So here no variable, that is 5 only. 3y is equal to 8. Minus 3y is equal to 8. So we have taken 5 on the other hand sides. So it will be subtracted from left and right sides. So 8 minus 5, it is to be subtracted. Minus 3y is equal to 3. So what is the solution to equations? And this example is to be solved like this. So it is very simple. हेच एक सामायिक समीकरण जी आहेत हे आपण एका दुसऱ्या पद्धतीने सोडवून बघूया. सेकंड मेथड आहे सबस्टिट्यूटिंग मेथड जी आहे त्याच्यामध्ये आपण y ची व्हॅल्यू पहिले काढणार पहिले. आता ह्या सेकंड इक्वेशनमध्ये 3x + y = 2 आहे. मग मी काय करतो इथे y ची किंमत काढतो. मग y = 2, मग हा 3x दुसऱ्या बाजूला गेला, दोन्ही बाजूकडनं तो सबट्रॅक्ट होईल, म्हणजे हा झाला 2 - 3x = y. y = 2 - 3x. आता ही जी किंमत आलेली आहे ही आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे, म्हणून या मेथडला आपण सबस्टिट्यूशन मेथड असे म्हणतो. ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवणार. टू मायनस 3x = 8. 5x - 3 कंसामध्ये 2 - 3x. ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे आणि पद्धत आहे. पहिली जी पद्धत होती त्याच्यामध्ये इक्वेटिंग द कोइफिशियंट समान करायचे. आता ह्या सेकंड पद्धतीमध्ये आपण सबस्टिट्यूशन पद्धत वापरतो आहे. म्हणजे 3 to the 6 minus is plus, 3 into 3 is 9, x = 8. इथे काय झालं, y टर्म जी होती दॅट इज टू बी एलिमिनेट. आपण ती काढून टाकली, y ची टर्मच काढून टाकली. आता आपल्याला फक्त x ची टर्म दिसते, कुठेही y या ठिकाणी दिसत नाही. सो 5x + 9x is 14x. Take the constant number 6 on other side, so it is to be added on both sides. So here 14x = 14 and x = 1. आणि अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येत असेल की x ची किंमत 1 आलेली आहे. पुढची जी किंमत आहे ती पहिल्यासारखीच आहे, जे अगोदरच्या मेथड प्रमाणे की मी आता यावेळेस समीकरण नंबर 2 मध्ये किंमत टाकतो. म्हणजे 3x आहे, x च्या ऐवजी 1 टाकतो, अधिक y = 2. 3 × 1 3 वर -1. मागच्या वेळेस आपल्याला 3 × 1 अधिक y = 2. x ची किंमत 1 टाकली आपण. 3 × 1 3. फक्त y दिसतो आहे आणि संख्या दिसत आहे 3 आणि 2. 3 संख्या दुसऱ्या बाजूला नेली आपण ऑन द अदर साइड, मीन्स राइट हँड साइड. सो y = 2 - 3. सो y व्हॅल्यू इज -1. सो व्हॉट यू गेट, x = 1 and y = -1 is the solution of given
simultaneous equations. And in this way, by this second method, we have solved examples, simultaneous equations. By both methods we get the same answers as x is equal to 1 and y is equal to -1. या पद्धतीने आपल्याला कोणत्याही पद्धतीने आपण सोडवू शकतो. परीक्षेमध्ये जी पद्धत विचारली त्याच पद्धतीने सोडवायचं असतं. पद्धत विचारली नाही तर या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने सोडवलं तरी चालणार आहे. एक्सरसाइज 1.1 मधलं हे गणित आपण घेतोय. आणि हे आपण एका पद्धतीने सोडवून पाहूया. एक्झाम्पल असं आहे की जे दिलेले दोन समीकरण आहे 1 आणि 2 हे सामायिक समीकरणं हे सोडवायची, आपल्याला एक रेषीय सामायिक समीकरणं सोडवायची आहेत. चल आपण सारखे करून घेऊ. इथे 3 आहे, इथे 1च आहे. मग मी याला काय करतो की 3 ने गुणतो. 3 ने गुणल्यामुळे 3 गुणिला 1 3x, 3 गुणिला 7 21y, 3 गुणिला 10 30. एकाही टर्मला सोडायचं नाही, प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. एक्सला पण करायचं आहे, वायला पण करायचं आहे आणि संख्येला पण करायचं आहे. सो हिअर यू विल गेट इक्वेशन नंबर 3. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. आता दुसरं आणि तिसरं जर समीकरण पाहिलं आपण तर आपल्याला असं लक्षात येईल की दोन्ही समीकरणातील एक्सचे जे चल ॲड इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. 3 आणि 3 6 होतात. ते आपल्याला ॲड करावं नाही लागणार आहे, आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावं लागणार आहे. जर समान सहगुणाकाराचे चिन्ह जर विरुद्ध असेल तर बेरीज ॲडिशन, आणि जर समान असतील चिन्ह तर सबस्ट्रॅक्शन. म्हणजे इथे सबस्ट्रॅक्शन जर करायचं असेल तर प्रत्येक टर्मचं चिन्ह बदलवायचं. 3x धन होतं ते ऋण केलं, 21 धन होतं ते ऋण केलं, 30 चिन्ह धन होतं ते ऋण केलं. आता 3 आणि -3 उत्तर आलं 0 आहे. तर समान चिन्ह ठेवून बेरीज करावी लागते. उदाहरण वहीत लिहा. 23y इथे ॲडिशन आहे. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण दोन्ही पद्धतीने सोडवले तरी चालतील, पण जर विचारलं असेल सबस्टिट्यूट मेथड वापरायची. इक्वेटिंग द कोएफिशियंटच पद्धत वापरायची. पण विचारलं नसेल तर कोणत्याही पद्धतीने केलं तरी चालतील. आपण ही जी काही उदाहरणं सोडवलेली आहेत ह्या उदाहरणावरचा गृहपाठ तुम्हाला करायचा आहे. तुम्ही जर व्यवस्थित सोडवाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्तरं मिळतील आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे ते सोडवाल. गृहपाठ करायचं आहे, दिलेले गणित वहीवरती लिहायची आहे.